नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आजचा व्हिडिओ खास शेतकऱ्यांसाठी आहे। तर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तर सगळ्यात पहिलं प्ले स्टोरवरून एक ॲप सांगतो। त्या ॲपचं नाव आहे महाविस्तार ॲप। ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायची आणि तो फार्मर आय डी तुमच्या महाविस्तार ॲपशी लिंक करून घ्यायचा। तर चला तर आपण महाविस्तार ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू। तर याच्या आधी मी डाउनलोड केलेली आहे। तर प्ले स्टोरवर आल्यानंतर सर्च करायचं महाविस्तार हे ॲप। तर मी याच्या आधीच महाविस्तार ॲप इन्स्टॉल केली होती, त्याच्यामुळं हे इन्स्टॉल होत नाही माझे ओपन। तर डायरेक्ट ओपन करून घेऊ। तर महाविस्तार ॲप ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येते। तर मित्रांनो, तुम्ही महाविस्तार ॲप हे इन्स्टॉल केले नसेल तर तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर एक नवीन खातेदार असं तिथं दाखवत आहे। तर नवीन खातेदार याच्यावरती क्लिक करायचं। नंतर तुमचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं। पूर्ण नाव टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा। मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP येतोय, तो OTP टाकून घ्यायचा। एक लक्षात द्या मित्रांनो, OTP ते तुमचा जो फार्मर आय डी आहे त्या फार्मर आय डीला तुमचा मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे, तरच तुमचा फार्मर आय डी टाकल्यानंतर OTP येणार आहे। तर मी हे सगळं करून घेतलं आहे। तर OTP आणि फार्मर आय डी नंतर फार्मर आय डी टाकल्यानंतर तुमचं फार्मर आय डी आणि महाविस्तार ॲप ही लिंक झाली दिसणार आहे। नंतर मित्रांनो, महाविस्तार ॲपमध्ये सगळंच आपल्याला बघायला भेटते। पिक्सलला, नंतर खत मात्रा गणक, हवामानास अनुकूल शेती पद्धती, नंतर बाजारभाव। त्याला तर आपण थोडासा बाजारभाव बघू। हे बाजारभाव बघण्यासाठी जिल्हा निवडून घेतल्यानंतर बाजार निवडायचा, पीक निवडायचं, याच्यावरती सगळंच। शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तर तुम्ही हे महाविस्तार ॲप हे प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करा। हे इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा फार्मर आय डी आणि महाविस्तार ॲप ह्या ॲपला लिंक करून घ्या, तरच तुमचा पीक विमा किंवा अनुदान भेटेल। चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये। समजलंच असेल की फार्मर आय डी आणि महाविस्तार ॲपला हे लिंक करणे अनिवार्य आहे, तरच तुमचा पीक विमा किंवा अनुदान भेटेल। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा। आणि हो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि महाविस्तार ॲप डाउनलोड केल्यानंतर फार्मर आय डी हा कंपल्सरी लिंक करणे अनिवार्य आहे, तरच तुमचा पीक विमा किंवा अनुदान भेटेल। आणि हो, व्हिडिओ शेअर करा, म्हणजेच नवीन शेतकऱ्यांना माहिती होईल की महाविस्तार ॲपशी फार्मर आय डी कसं लिंक करायचं। चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये।